धर्मजात जेव्हा आपण घरातून बाहेर निघतो त्या गोष्टींना घरापर्यंतच ठेवल्या पाहिजे. आपल्याला वाटतं की मुंबई, पुणे, दिल्ली, बँगलोर म्हणजे देश आहे, तर देश तो नाही आहे. देश ग्रामीण भागामध्ये आहे. तो पण आपल्याकडे प्रॉब्लेम आहे, शिकलेला माणूस हा आपल्याला त्रास देऊ शकतो, त्याच्यामुळे शिक्षणाला अजूनही दाबून ठेवलेला आहे. गोष्ट चांगली गमतीदार व्हावी म्हणून हे जे कॅरेक्टर म्हणून ते गाढव घेतलं होतं, पण त्याच्यानंतर ते खूप शूटिंग थांबलं होतं, गाढव आमच्या गावात आणायचं नाही म्हणून. नमस्कार, मी प्रणिता. मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये सगळ्यांचं स्वागत. खूप चांगले सिनेमा येत आहेत सध्या सामाजिक विषयांवरती, आणि असाच एक सामाजिक भान असलेला दिग्दर्शक असा एक चांगला सिनेमा घेऊन येतो. आणि त्याच्यासोबत अनेक स्टारकास्ट आहेत, त्यापैकी एक म्हणजे श्रीनिवास पोकळे. तर आपण डायरेक्ट सिनेमाबद्दलच बोलूयात. की सिनेमाचं नाव आहे मल्हार. तर मल्हार म्हणजे काय आणि काय नेमका, म्हणजे ट्रेलरमध्ये वेगवेगळ्या स्टोरी लाईन्स दिसत आहेत, मग त्या पॅरलल स्टोरीज आहेत आणि त्या नावाशी कसं निगडीत आहे? ही गोष्ट आहे कच्छमधल्या. कच्छ हा जो गुजरातमधला एरिया आहे, जिथे भारत पाकिस्तानची 35 किलोमीटरवरती बॉर्डर आहे. म्हणजे तिथे पाणी आणि ह्या गोष्टीचं खूप हे आहे, आणि लगानचं शूट झालं होतं. ओके. तर तो एरिया आहे म्हणजे त्या पद्धतीचा. मल्हार हा आपला एक राग आहे, मेघ मल्हार जसं गाण्यातला हा राग आहे त्या रिलेटेड आहे. मल्हार हा पाऊस आहे. माणसाच्या आयुष्यात प्रत्येकाला पाऊस हवा असा वाटत असतो, की जेव्हा पाऊस येतो तेव्हा ते फिलिंग्स आवडत असतात. तर ह्या गावामध्ये ही गोष्ट घडते, तर ह्या 3 गोष्टी घडतात, त्या एकमेकाला कनेक्टेड आहेत. अच्छा, एकमेकांना कनेक्ट. हां, एका गावातल्या 3 लोकांच्या 3 स्टोरीज आहेत, त्या एकमेकाला कनेक्टेड आहेत. तर प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा आतमध्ये एक पाऊस असतो, तो ह्या मल्हार गाभा आहे त्या गोष्टीचा. ओके. मग तो राग आहे, ती धगधग आहे का काय नेमकं? तेच आहे की ह्यामध्ये आहे लहान मुलांचं निरागसपणा, एक मैत्री, जिथे कुठला धर्म, जात ह्या गोष्टी कधीच येत नाही मैत्रीमध्ये. पैसा, पाणी किंवा लहान मुलं निरागस असतात, फायदा तोटा बघून कुठली गोष्ट करत नाही. त्यांचं आहे की एकदा बॉन्ड जमला की आयुष्यभरासाठी तो असतो. फक्त आपण मग जसे जसे मोठे होत जातो तसं तसं जातीच्या बाकीच्या गोष्टी ॲड ऑन होत जातात. तर ती निरागसता आणि एकमेकांसाठी म्हणजे आपला मित्र एक प्रॉब्लेममध्ये, जसं श्रीनिवास आहे की तो कानाने बहिरा आहे, तो मशीन वापरतो. आणि जावेद हा त्याचा मित्र आहे, आणि ती आहे की एकदा जावेदच्या चुकीमुळे किंवा खेळता खेळता ती मशीन पाण्यामध्ये पडते आणि ती बंद होते. आणि आता आई ओरडणार, घरी वडील ओरडणार, ह्या भीतीपोटी मग तो ती मशीन लावून असं दाखवतो की ती मशीन चालू आहे. आता हा ट्रॅव्हल असा आहे की ही मशीन रिपेअर कशी करायची किंवा माझ्या मित्राला ह्यातून बाहेर कसं काढायचं, तो ह्या दोघांची ती गोष्ट आहे. ओके. दुसरं म्हणजे हा सिनेमा हिंदीमध्ये आहे का मराठीमध्ये आहे, का डब कुठल्या भाषेत केला आहे, आणि मराठीतच का करावा असं वाटला? दुसऱ्या कुठल्या भाषेमध्ये तो डब म्हणजे करता आला असता, किंवा आहे का पुढे तसं प्लॅन? सध्या तरी आम्ही मराठीमध्ये ह्याच्यासाठी केलं, कारण की अर्ध्यावरून जास्तपैकी टीम आपली मराठी आहे. DOP पासून सारंग कुलकर्णी, ज्याने बॅकग्राऊंड आणि गाणी केलेली आहेत, आणि आपले आर्टिस्ट ही बऱ्यापैकी मराठी आहेत. तर एक महाराष्ट्राच्या प्रेमाखातर किंवा एक आपलं काहीतरी देणं आहे. तर एक हिंदी फिल्म तर आहेच, नो डाऊट, आणि हिंदीचा एक कॅनव्हास मोठा 145 करोड आपण पर्यंत पोचतो. पण सेम गोष्ट माझी एक इच्छा होती की आपल्या गावामध्ये ही गोष्ट पोचली पाहिजे, म्हणून आम्ही हिंदी फिल्म असल्यामुळे आम्ही निर्णय घेतला की ही मराठीमध्ये पण घराघरामध्ये फिल्म पोचली पाहिजे. त्याच्यामुळे मेन हिंदी फिल्म आहे, आणि तिचं आम्ही डब व्हर्जन हे मराठीमध्ये केलेलं आहे. ओके. श्रीनिवास, तू सांग, तुझं कॅरेक्टर कसं आहे याच्यामध्ये? नाळमध्ये तू खूप इनोसंटली काम केलंस. तुझे म्हणजे अजूनही लोकांना ते डायलॉग आठवतात, त्याचे मीम्स वगैरे येतात. हा अनुभव कसा होता तुझा, आणि या रोलबद्दल काय सांगशील? माझं त्यामध्ये भैरव नाव दिलेलं आहे, आणि त्यामध्ये सरांनी जसं सांगितलं मला ऐकू येत नसते, तर मी कानाची मशीन लावत असतो. पण ते काही कारणामुळे ते खराब पडते, तर त्याच्यामुळे घरी माहिती नाही पडलं पाहिजे, आईबाबांपासून ओरडा नाही मिळाला पाहिजे, त्यासाठी मी काय काय करतो. व माझा मित्र जावेद असतो, तो त्यासाठी काय काय करतो, माझ्या मैत्रीसाठी तो काय काय करतो ते दाखवलेलं आहे यामध्ये. आणि सोबतच नाडमध्ये तसं इनोसन्स दाखवलं होता, तसं या मूवीमध्ये पण दाखवलेलं आहे सेम. तर तशी खात्री विशाल सरांनी घेतलेलीच आहे, तर तुम्हाला आवडेल मूवी बघताना. या डिरेक्टरसोबत काम करताना कसं वाटलं? जसं तू याच्या आधी नागराज मंजुळेंबरोबर काम केलं होतं, तर यांच्यासोबत काम करताना कसं वाटलं तुला? मला तर वाटतं की त्यांमधले थोडे त्यांचे म्हणजे एक स्टेप तू पुढे कसा गेला? आपण आधीच्या कामातून एक स्टेप पुढे जातो, तर या सिनेमातून तू काय टप्पा गाठलास? की तेच की सरांपासनं म्हणजे असं वाटतं की नागराज सरांसोबत आणि यांच्यासोबत काम करणं सेमच आहे, कारण की थोडं सिमिलरिटीज आहे. म्हणजे चांगले डिरेक्टर करतात ते तर आहेच, सोबतच ते सांभाळून घेतात, चांगले समजवतात,
आणि लहान मुलांसोबत म्हणजे कसं वागावं, त्यांना ओरडायचं नाही वगैरे ते त्यांना बरोबर माहिती असतं. आणि सोबतच ह्या मूवीमध्ये थोडेसे माझ्यासाठी चॅलेंजेस होते की ऐकू नाही येत, तर त्यासाठी मी काय काय करावं. तर कसं ऐकू नसेल येत तर जोरात बोलायचं आणि आईबाबाला माहिती नाही पडलं पाहिजे की मला ऐकू नाही येत, तर त्यासाठी कशी ॲक्टिंग करायची, थोडंसं चॅलेंज होतं. आणि सोबतच हिंदी मूवी होती. हिंदी मूवी मी फर्स्ट टाईम करतो आहे, तर थोडीशी भीती तर होती फर्स्ट टाईम. आणि एक तर अंजली पाटील मॅम होते, शारीफ सर, शारीफ सर होते, ऋषी सर होते. तर यांच्यासोबत थोडंसं काम करताना भीती वाटली, पण नंतर त्यांच्यासोबत राहून इतकं काही वाटलं नाही. नंतर ते कम्फर्टेबल करून घेतात आपल्याला. मग त्या मुलांची तू बोललाय की ज्यांना ऐकू येत नाही, किंवा तो ट्रॅव्हल खरंच तू पाहिलास का, किंवा तसा अनुभवण्याचा प्रयत्न केलास का? नाही, त्यांना बघितलं नाही, पण ते कसे वागतात असे यूट्यूबवर थोडेसे व्हिडिओ बघितले, कसं ऐकतात, कसे त्यांना ऐकून यायला तर जोरात बोलतात ते, असं थोडंसं त्यांचे पॉईंट्स बघितले आणि ते मूवीमध्ये मी टाकले. सोबतच म्हणजे आता आम्हाला गुजराती थोडंसं टोन टाकायचं होतं त्यामध्ये. तिकडले ते लहान लहान मुलं होते, त्यांच्यासोबत आम्ही 15 दिवस पहिले क्रिकेट खेळलो, त्यांच्यासोबत बोललो, ते कसे वागतात ते बघितलं आम्ही. तर मूवीमध्ये ते दिसलं पाहिजे म्हणून आम्ही त्यासाठी पहिले 15 दिवस वर्कशॉप केली होती. ओके. सर, धर्म जात म्हटलं तर कितीही म्हटलं तरी काही नाजूक विषय असतात किंवा भावना जोडलेल्या असतात. तर ते एक कुठेतरी थिन लाईन गाठण्यासाठी म्हणजे ते कसं तुम्ही पार पाडलं, किंवा लिखाणातून म्हणा किंवा डिरेक्टर पॉईंट ऑफ व्ह्यूने? माझं तेच म्हणणं आहे की धर्मजात जेव्हा आपण घरातून बाहेर निघतो त्या गोष्टींना घरापर्यंतच ठेवल्या पाहिजेत. एकदा घरातून बाहेर निघालो ना माणूस म्हणून, आणि आपण हे केलं पाहिजे. आता जे काही चाललेलं आहे, मुलांवरती प्रेशर येतं आहे. म्हणजे मला तर आठवत नाही माझ्या बालपणामध्ये माझे मित्र कोणत्या जातीतले आहेत किंवा धर्म ह्या गोष्टी मला कधीच जाणवल्या नाही. पण आता ते खूप प्रेशराईज केलं जाते किंवा मुलांना डिवाईड केलं जाते. तर ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. आणि ग्रामीण भागामध्ये पण म्हणजे आपल्याला वाटतं की मुंबई, पुणे, दिल्ली, बँगलोर म्हणजे देश आहेत. देश तो नाही आहे. देश ग्रामीण भागामध्ये आहे. म्हणजे कच्छमध्ये आम्ही गेल्यानंतर तिकडच्या लहान मुलांना इंडिया, भारत हे काय हे माहीत नाही आहे. गुजरात हे राज्य माहीत नाही आहे. म्हणजे एवढ्या आपण जगाच्या 40 वर्ष मागे आहोत. गुजरातमध्ये राहणार, गुजरातमधल्या. आणि तिकडे जर आपण एखाद्या मुलाला नाव विचारतो, तुझं नाव काय, तर ते पहिले कास्ट सांगतात, मग नाव सांगतात. मला हे खूप भयानक वाटलं. आणि एका समाजाच्या माणसाने दुसऱ्या गावात जायचं नाही, साधं गाढव जाऊ शकत नाही. म्हणजे आम्हाला गाढवाबरोबर सोबत शूट करायचं होतं, ते गाढव आम्हाला त्या गावातनं जाऊन दिलं नाही. म्हणजे इथपर्यंत त्याची मानसिकता आहे. काय कारण होतं त्याच्यामध्ये? तिकडे तो नियमच आहे की ह्या जातीच्या पर्टिक्युलर जातीने आमच्या गावात यायचं नाही, किंवा गाढव आमच्यासाठी शूद्र आहे तर ते गाढव आमच्या ह्याच्यातून गेलं नाही पाहिजे. तिथे स्थानिक प्रशासन वगैरे असं हा प्रकारच नाहीये तिकडे. आम्हाला काही ह्या गोष्टी माहीतच नाही. आम्ही गोष्ट चांगली गमतीदार व्हावी म्हणून हे जे कॅरेक्टर म्हणून ते गाढव घेतलं होतं. पण त्याच्यानंतर ते खूप शूटिंग थांबलं होतं, गाढव आमच्या गावात आणायचं नाही म्हणून. मग त्यानंतर आम्ही त्यांना गोड बोलून गोष्टी सांगितल्या की आहे आमच्यासाठी गरजेचं आहे. मग त्यांनी सांगितलं की तो सीन इथे नाही, तिथे शूट करा. तर तशा गोष्टी आमच्या बाबतीत जराशा झाल्या. ओके. मग गुजरातमध्ये का तिकडे का शूट करायचं? का सिनेमा कथा त्या तशी नाही, कथा अशी होती की आपला महाराष्ट्र आहे किंवा इतर काही राज्य आहेत ही पुरोगामी आणि खूप डेव्हलप झालेली आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्ट बऱ्यापैकी, म्हणजे काही आदिवासी गावं असतील किंवा भंडारदरा किंवा त्या आदिवासी पाड्यांमध्ये जो आहे तिकडे थोडंसं टेक्नॉलॉजी अजून पोचलेली नाही आहे. पण बऱ्यापैकी महाराष्ट्रातली सगळी गावं हे झालेली आहे. आणि गोष्टीचा गाभा असा होता की एका गावात जिथे ह्या गोष्टी गेलेल्या नाहीत, तर ती गोष्ट तेवढ्या अर्थपूर्ण निघू शकते. त्याच्यासाठी कच्छ आम्ही निवडलं. आणि कच्छ हा कलरफुल आहे आणि त्या फ्रेमिंग्स आणि ते सगळं व्हिज्युअलाइज आणि त्या सगळ्या गोष्टीची गंमत आम्हाला त्याच्यामध्ये आणायची होती. आणि ती गोष्ट तेवढी गरजेची होती की जर एखादं गाव जर टेक्नॉलॉजीपासून लांब असेल किंवा तंत्रज्ञानापासून लांब असेल तर ती गोष्ट तेवढ्या जवळ वाटेल. जर ती महाराष्ट्रातल्या कुठल्या गावात दाखवली असते तो स्ट्रगल, ह्यांचा जो स्ट्रगल आहे त्या मुलांचा, तो तेवढा आणता आला नसता. म्हणून ते कच्छ निवडणं आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. ओके. पण म्हणजे जसं तुम्ही सांगितलं तसं मग त्यांचं म्हणजे त्यांची आयडेंटिटी काय आहे की या देशाचं हे म्हणून, किंवा आधार कार्ड म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, या गोष्टी ते आहेत. म्हणजे हिंदीच आहेत किंवा आपण इंडियन आहेत, पण बोलतात ना की टी व्ही नाही आहेत अजून तिकडच्या घरांमध्ये, किंवा म्हणजे पाकच्या बॉर्डरपासून 6 किलोमीटरवरती गाव आहेत आणि तिकडची मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. म्हणजे एकेकाचे 300 उंट आहेत, ते सांभाळणं आहे, ते आहे. तर शिक्षण हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. त्यांच्यासाठी तेच आहे की आपलं आजचा दिवस कसा, उद्याचा दिवस कसा जगायचा हे आहे. तर त्यांच्यासाठी देश, जात, धर्म ह्या खूप जवळच्या आहेत. पण देश आणि भारत कुठे आहे, काय आहे, दिल्ली कुठे आहे, अजून काहीच पोचलेलं नाही. पण हे बदलायला किती वर्ष लागतील अजून?
म्हणजे हे माझ्यासाठी शॉकिंग होतं. हां. मी फिल्मच्या हिशोबाने तिकडे गेलो होतो आणि मला तेव्हा त्या गोष्टी नवीन आणि जाणवल्या. काय सुरुवात कशी केली पाहिजे याच्यासाठी? तेच आहे की आपण फक्त सिटींवरती फोकस करतोय. म्हणजे सिटी हाच देश आहे. जसे गांधीजी बोललेत की खेड्यांकडे चला, खेड्यांमधली मुलं जर तिकडची व्यवस्था बदलायची असेल तर तिकडे शिक्षण गेलं पाहिजे. शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. जर शिक्षणाने माणूस जर शहाणा झाला तर तो पुढे जाऊ शकतो. पण आपल्याकडे प्रॉब्लेम आहे की शिकलेला माणूस हा आपल्याला त्रास देऊ शकतो, त्याच्यामुळे शिक्षणाला अजूनही दाबून ठेवलेला आहे. तिकडची मुलं शिकत नाही 4थी-5वी पर्यंतच, आणि ना गव्हर्नमेंटला गरजेचं वाटत आहे ना आपल्याला त्या गोष्टीचं गरजेचं. आपण आपल्याला इन्स्टावरती एवढे लाईक्स नाही मिळाले की आपण त्रासतो. पण तिकडच्या मुलांचे तिकडचं खूप अजून गोष्टी आहेत. 14व्या वर्षात अजूनही लग्न होतात. ह्या गोष्टी वर येत नाही. ह्या खूप दुर्दैवाच्या गोष्टी आहेत अजून. बाकी सिनेमाबद्दल बाकी स्टारकास्ट वगैरे यांची कशी निवड झाली किंवा हेच लोक का घेतले? आमच्या म्हणजे प्रत्येक फिल्मला किंवा सिनेमा असतो तेव्हा हिरो कोण आहे असं विचारलं जातं. तर आमच्या गोष्टीचा हिरो ही मल्हार आहे. मल्हार गोष्ट आहे आणि गोष्टीला मोठं कोण करणार आहे ते हे कलाकार करणार आहेत. कारण की हा रॉनेस आहे जो मातीतला म्हणजे मातीतला कलाकार वाटण्यासाठी जो प्रोसेस होता ती अंजली पाटीलमध्ये मला दिसलं की ती केसर जे कॅरेक्टर आहे त्याला प्रॉपर न्याय देऊ शकतं. ऋषी सक्सेना आहे किंवा ही 2 लहान मुलं आहेत. लहान मुलांच्या बाबतीत मला थोडंसं होतं की अरे सगळंच मराठी होतं, ते अशी वाटायला नको मराठी फिल्म होते. पण मी जेव्हा हिंदीतली काही मोठ्या फिल्म्समधली मुलं कास्ट केली आणि हे केलं मला तो कॉन्फिडन्सच येत नव्हता. म्हणजे ती पोरं ॲक्टरसारखं काम करत होती आणि मला ते नव्हतं पाहिजे. मग मला असं वाटलं की यार मराठी पोरं बघावीत का, पण मी त्याच्या विरोधात होतो. कारण की ते लँग्वेजचा जर टोन आला तर मग ती गडबड होईल. पण जेव्हा मी श्रीला भेटलो आणि विनायकला भेटलो आणि त्यांचं एक 2-3 दिवसाचा वर्कशॉप केला आणि त्यांना पॉलिश केलं तर तो जो मराठी टोन होता तो सगळा निघाला आणि त्याच्यामध्ये जो कच्ची गुजरातीपणा होता तो टाकला आणि त्याच्यानंतर कोणीच सांगू शकत नाही की ही मराठी पोरं आहेत म्हणून. तर तो जो रॉनेस आणि निरागसपणा आहे. म्हणजे मुलांचं काय होतं की आई वडील पोरगा आपला ऍक्टिंग करायला लागतो आणि त्याला ऍक्टर बनवतात. मुलं पॉलिश करतात की ऍक्टर. मग ती मुलं बोलतात की हां सर क्लोज लुक या ओ लुक या. मग ते चुकतं. ऍक्टर नका बनवू. कारण की निरागसपणा जो आहे ना तो मोठ्या माणसामध्ये येऊ शकत नाही. ऍक्टर्समध्ये तो निरागसपणाच आहे त्या गोष्टीचा गाभा. तर त्याच्यासाठी मला ही दोघं परफेक्ट वाटले आणि त्यांनी कुठेच ऍक्टिंग नाही केली. त्यांचं जे बालपण आहे एका कच्ची गावामध्ये 15 दिवस मी त्यांना ठेवलं होतं. एवढंच की ते एक 4-5 दिवस गाढवावरती बसून चालणं फिरणं. म्हणजे हा तर एवढा हे झाला होता ना की एक दिवशी मी त्याला बोलतो अरे श्रीनिवास लाईट ऐक माझं काहीतरी मी तुला सांगतोय ना. त्याला ओरडलो, हा लक्षच देत नाही. नंतर मग मी त्याला बोललो काय झालं सर, तुम्ही माझ्या समोर बोललात तर मी लिप्स बघून मी माझं कॅरेक्टर आहे ना, मला ऐकायला येत नाही ना, तुम्ही माझ्या मग मी बोलला अरे हा एवढा त्यामध्ये घुसलेला आहे. तर तेवढं ते शार्प झाले. तिकडच्या मुलांचे लँग्वेजेस ते शिकले, तिकडची गाणी शिकले आणि त्या सनलाईटमुळे हे एवढे काळे पडले की त्या मुलातलेच ते झाले. म्हणजे ही महाराष्ट्रातली पोरं आहेत तसं कुठेच जाणवत नव्हतं. तू सांग श्रीनिवास की तिकडचं कल्चर किंवा असं जसं त्यांनी सांगितलं तिकडची मुलं, हे तुझा काय अनुभव होता? तिकडले लोक खूप छान आहेत आणि एकदम साधे आहेत. तर ते मला खूप आवडलं त्यामधलं. आणि सोबतलं तिकडलं कल्चर तिकडे वेगळंच आहे. म्हणजे तिकडे रन होतो, रनचा उत्सव होतो, ते इतकं छान असतं आणि पूर्ण असं आपल्याकडे जत्रा होते तसं तिकडे रन होतं. आणि एकदम तिकडलं वातावरण, तिकडलं नेचर खूप छान आहे. आम्ही तिकडे गेलो होतो, व्हाईट डेझर्ट म्हणतात तिकडे, तिकडलं सनसेट बघायला गेलो. मजा यायची तिकडे आणि गमत होतं. म्हणजे लास्ट डेला आम्ही जात होतो तेव्हा वाटत होतं काय चाललं म्हणून. तर मजा यायची आणि शूट करताना पण खूप मजा यायची. ओके. गाणी वगैरे याच्याबद्दल काय सांगाल? संगीत आणि गाण्यांसाठी आणि बॅकग्राऊंड स्कोरसाठी ही फिल्म खूप वेगळी आहे. कारण की सारंगनी ह्याची गाणी गेलेली आहेत. सारंग कुलकर्णी. आणि ट्रॅडिशनल म्हणजे जे आपलं फोक आहे, जे मोरालाला म्हणून एक कच्ची सिंगर आहेत, जसे आपल्या महाराष्ट्रामधले काही जसे आहेत तसे तिकडचे आहेत. तर तो रॉनेस आणि तिकडच्या कल्चरचे इन्स्ट्रुमेंट, डबल फ्लूट असते, पुन्हा मोरपंख म्हणून तिकडचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते, आणि गाणी खूप सुंदर आहेत त्याच्यामध्ये. खूप म्हणजे त्या फिल्ममध्ये तुम्हाला एकरूप करण्यासाठी खूप मदत करतात. आणि बोलतात ना की माणसाला तो एक आत्मा आहे सिनेमाचा, तो आत्मा देण्याचं काम ह्या बॅकग्राऊंड स्कोर आणि संगीताने त्याच्यामध्ये केलं. ओके. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सिनेमासाठी. आणि श्रीनिवास, तू कितवीला आहेस आता? मी आता 10thला गेलो. ओके. तुला सुद्धा ऑल द बेस्ट. तर 7 जूनला हा सिनेमा येतोय, तर चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा. आणि तुम्ही मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये आला त्यामुळे खूप खूप थँक्यू. धन्यवाद.